हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18. श्लोक क्रमांक 13. पश्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे. सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्. याला जोडून पुढचा श्लोक क्रमांक 14. अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधं विविधाश्च पृथक् चेष्टा देवं चैवात्र पश्चिमम्. महाबाहो, सांख्यशास्त्राप्रमाणे सर्व प्रकारची कर्मे सिद्ध करणारी 5 कारणे सांगितलेली आहेत. ती तू माझ्याकडून चांगल्या प्रकारे जाणून घे. अधिष्ठान, कर्ता, निरनिराळ्या क्रिया आणि अनेक प्रकारची साधने, प्रयत्न आणि दैव अशी ही 5 कारणे आहेत. भगवंत श्री सांगत आहेत की कोणतीही कर्म सिद्धीस जाण्यासाठी या 5 गोष्टी कारणीभूत होतात. येथे भगवंत श्रींनी सर्व कर्मणाम असा शब्द वापरलेला आहे. याचा अर्थ असा आहे की कर्म नियत आहे की विहित आहे, तसेच कर्म आचरणीय आहे की त्याज्य आहे. त्याचप्रमाणे कर्मशास्त्रानुसार केलेले आहे की निषिद्ध आहे. हा किंवा असे मुद्दे येथे गौण ठरतात. कर्म चांगले किंवा वाईट, पाप किंवा पुण्य देणारे असे कसेही असो, ते जर पार पाडायचे असेल, कर्म जर तडीस न्यायचे असेल, तर त्यासाठी 5 गोष्टी, 5 कारणे आवश्यक आहेत. भगवंत श्री सांगतात की कोणतेही कर्म सिद्धीस जाण्यासाठी सांगितलेली ही 5 कारणे सांख्यशास्त्राप्रमाणे आहेत. असे सांगण्याचा त्यांचा हेतू असा आहे की आतापर्यंत कर्मयोगाद्वारे आसक्ती न ठेवता कर्म करावे असे सांगून झाले. आता असेही जाणून घे की सांख्यशास्त्रानुसारही कर्मात आसक्ती त्याज्यच सांगितलेली आहे. याचा अर्थ ज्ञानयोगाचे आचरण करून जीवन जगायचे असले तरीही कर्मात आसक्ती ही त्याज्यच आहे. भगवंत श्री पुढे असेही सांगतात की ही सर्व कारणे सांख्यशास्त्रानुसार आहेत. ही कारणे मोठे मोठे विद्वान आणि पंडित यांना मान्य आहेत. तेव्हा अर्जुना, तू ही कारणे नीट, अगदी व्यवस्थितपणे माझ्याकडून समजावून घे, जाणून घे. अधिष्ठान, कर्ता, निरनिराळ्या क्रिया आणि अनेक प्रकारची साधने, प्रयत्न आणि दैव अशी ही 5 कारणे आहेत. अर्जुनाच्या निमित्ताने आपणही ही 5 कारणे जाणून घेऊया. अधिष्ठान. कोणत्याही गोष्टीला पाया हा असावाच लागतो. अधिष्ठानाशिवाय कोणतीही गोष्ट असूच शकत नाही. कोणतीही गोष्ट घडायला काहीतरी आधार असावा लागतो. साधी सुताची गुंडाळी करायची असली तरीही त्यासाठी ती कशावर तरी गुंडाळावी लागते. कर्माचे अधिष्ठान आपलेच शरीर असते. अनुष्ठान हा शब्द यावरूनच आलेला आहे. अनुष्ठान हा शब्द यावरूनच आलेला आहे. याचा अर्थ दृढ, पक्का, ठाम निर्णय असा आहे. अमुक गोष्ट करण्याचे अनुष्ठान ठेवूया याचा अर्थ कर्म करण्याचा संकल्प करावा लागतो, तेव्हाच ते कर्म शेवटपर्यंत पार केले जाते. येथे असा संकल्प आपल्या मनात करावा लागतो. कर्म करण्याचा आपल्या मनाचा निर्धार असावा लागतो. कर्म करावे असे मनात असावे लागते. तेव्हा कर्माचे अधिष्ठान आपले मनही असते. मनात नसेल तर केवळ शरीराने ठरवून उपयोग होत नाही. कर्ता. कर्म करणारा कुणीतरी असावा लागतो. कर्म आपोआप होत नसते.
परमात्म्याला न मानणाऱ्यांना अंतर्मुख करणारी ही गोष्ट आहे. सूर्य न चुकता ऊर्जा प्रसवित असतो. त्याला ही ऊर्जा कोण देतो? पृथ्वी एका ठराविक वेळात सूर्याला प्रदक्षिणा घालते. ही प्रदक्षिणा कुणामुळे घातली जाते? सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील आकर्षण कोणामुळे निर्माण झालेले आहे? पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील आकर्षण कुणामुळे निर्माण झाले आहे? हा जो कुणी आहे त्याला आपल्या अति आदरणीय साक्षात्कारी ऋषींनी परमात्मा असं नाव दिलेलं आहे. आणि ते नाव आम्हा बहुसंख्य हिंदूंना सावध्य आहे. प्रत्येक कर्माला, प्रत्येक कृतीला कर्ता हा असावाच लागतो. एरवी कर्म होणे केवळ अशक्य आहे. निरनिराळ्या क्रिया आणि अनेक प्रकारची साधने, कोणतीही क्रिया साधनांशिवाय, उपकरणांशिवाय, साहित्याशिवाय करणे शक्य होत नाही. काही लिहायचे असेल तर कागद, लेखणी, शाई इत्यादी साहित्य लागते. एरवी लिखाण होणार नाही. येथे शरीर आणि मन अधिष्ठान आहे. तेव्हा 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, बुद्धी, स्मृती, अहंकार ही साधने आहेत. त्यांच्या सहकार्यामुळेच कर्म होत असते. तसेच या साधनांच्या क्रियाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पाहणे, ऐकणे, वास घेणे, चव घेणे, स्पर्श ज्ञान असणे, चालणे, देणे घेणे, बोलणे, मलमूत्र बाहेर टाकणे, विचार करणे, गत आठवणी होणे, मी करीन असे स्फुरण असणे इत्यादी अशी कार्ये ही तितकीच महत्त्वाची आहेत. कारण ज्या त्या कामाला उपयुक्त असे हत्यार आणि त्या हत्याराची उपयोगिता अशी दोन्हीही असावी लागतात. उदाहरणार्थ, ब्रेड पाव कापायला सुरी किंवा चाकू असावा लागतो. त्यासाठी छापखान्यातले कटिंग मशीन उपयोगी होत नाही. प्रयत्न, कर्माचा प्रयत्न करावा लागतो तरच कर्म घडते. स्वयंपाकघरात खिचडी करायला तांदूळ, डाळ, पाणी, मसाल्याचे साहित्य, शेगडी, काड्यापेटी इत्यादी सर्व साहित्य आहे. परंतु खिचडी करायची इच्छाच नाही. खिचडी करायचा प्रयत्नच करायचा नाही तर खिचडी काही आपोआप आपली आपण शिजणार नाही. त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काशीला जाण्याचा नुसता बेत आखून उपयोग नाही. त्यासाठी प्रत्यक्ष पाऊल टाकून मार्गस्थ व्हावे लागते. दैव, आता कर्म घडण्यासाठी सर्वात महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे ते म्हणजे दैव. इतर सर्व साहित्य असून, इतर सर्व कारणे अनुकूल असूनही हे एक कारण नसेल तर कर्म होणार नाही. दैवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण इतर कारणे उभी करणे हे जरा तरी आपल्या हातात आहे. इतर कारणांसाठी आपण काहीतरी धडपड करू शकतो. परंतु दैवाचे बाबत आपण काहीही करू शकत नाही. आपण संपूर्णपणे दैवाचे अधीन, दैव वश आहोत. आपण कितीही ठरवले आणि जर नियतीला तसे घडावे असे वाटत नसेल तर ते कर्म होणार नाही म्हणजे नाहीच. या उलट आपण ठरवले नसले आणि नियतीने तसे व्हावे असे ठरवले असेल तर ते कर्म होणारच होणार हे नक्की असते. याला अन्य काहीही उपाय नाही. याचा अनुभव आपल्यापैकी सर्वांनाच येत असतो. देव न मानणाऱ्या नास्तिकांनाही असा अनुभव येत असतो. परंतु अट्टहासाने ते तसे कबूल करत नाहीत. त्यासाठी त्यांचा अहंकार आडवा येतो. आपण मात्र दैव अनुकूल होण्यासाठी एकमेव उपाय आहे तो अवश्य करत असावा. तो उपाय म्हणजे अध्यात्म साधना, परमात्म्यावर दृढ विश्वास असणे. याचे फळ मिळो किंवा न मिळो, याचा प्रत्यय येवो किंवा न येवो, आपण अत्यंत श्रद्धेने, भावनेने, न चुकता कोणी निंदो किंवा वंदो, अध्यात्म साधना नित्य नियमित करत असावे. हरी ओम.